कोण तो राहुल गांधी, त्याच्या जाऊन काय पाया पडतात, काय लाचारी. सोनिया गांधीला भेटायचा प्रयत्न करतात, ती भेटत नाही. इकडे शरद पवारला सांगतात सांगा ना आमचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी, तो सांगत नाही. लाचार कोण आहे? लाचारांची आता ही फौज तयार झालेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल सर्व परतीचे दोर हे कापले असल्याची टीका केली होती आणि याच विषयावरती माझ्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय शिरसाट जे आहेत. शिरसाट साहेब, काल उद्धव ठाकरेंनी म्हात्रे यांच्या प्रवेशावेळी म्हटलेलं आहे की सर्व आमदार आणि जे पद भोगणारे आहेत त्यांच्यासाठी मातोश्रीची दारं बंद झालेली आहेत. ठाकरेंनी परतीचे दोर कापलेले आहेत, कसं पाहता? ठाकरेंनी कशाचे परतीचे दोर कापलेले आहेत? कोणी गेले का त्यांच्याकडं? कोणी मागितलं आहे प्रवेश? जे आहेत ते जायच्या मनस्थितीत आहेत. आता ह्या विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत. प्रत्येक पक्षामध्ये इन्कमिंग सुरू आहे आणि उबाटा गटामध्ये आउटगोईंग सुरू आहे. हे कसलं लक्षण आहे? आणि म्हणून जो पक्ष डुबतोय त्याच्याकडे कोणी जायचं मनस्थितीत नसतं. एखादा नगरसेवक किंवा एखादा कार्यकर्ता गेला, तेही कमिटमेंट घेऊन मला तिकीट देणार असेल तर पक्षात येतो असा दमबाजी करून तुमच्या पक्षामध्ये काही लोक यायच्या मनस्थितीत आहेत. त्यांच्यासाठी तुमचे दरवाजे उघडे आहेत. आम्हाला ना तुमच्या दरवाजात यायचं आहे ना तुमच्या पक्षात यायचं. जे आहे ते सांभाळा. ते जर सांभाळू शकले तर नशीब तुमचं. नसता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्ष कुठे आहे ते तुम्हाला विधानसभेनंतर कळेल. याहून पुढे जाऊन त्यांनी असंही म्हटलेले आहेत काही शेळ्या आहेत ज्या त्या ठिकाणी भाजपची गुलामगिरी करत आहेत. कसं पाहता? एक अप्रोक्त टीका आपल्यावरती केलेली आहे, आपल्या सर्वांवरतीच. आमच्यावर कसला शेळ्यांबिळ्या? आम्ही वाघ आहोत. आता हे पाळीव प्राण्यासारखं तर ते दिल्लीला वाऱ्या मारणे, खेट्या घालणे. कोण तो राहुल गांधी, त्याच्या जाऊन काय पाया पडतात, काय लाचारी. सोनिया गांधीला भेटायचा प्रयत्न करतात, ती भेटत नाही. इकडे शरद पवारला सांगतात सांगा ना आमचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी, तो सांगत नाही. लाचार कोण आहे? लाचारांची आता ही फौज तयार झालेली आहे. शिवसेना प्रमुखाच्या काळामध्ये जे स्वाभिमानी शिवसैनिक होते ते आता लयास गेलेले आहेत. आता यांचं फक्त एकच राहिलेलं आहे, लाचारी पत्करणं आणि काय मिळेल ते पदरात पाडून गोड समजून घेणे, एवढंच उबाटाचं काम आहे. म्हणून आम्हाला शेळ्याबेळ्या म्हणायचं काम नका करू. आम्ही वाघ आहेत, वाघासारखं राहतोय आणि आताही पाहत आहोत. ही येणारी विधानसभा ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात लढवल्या जाते. हे आमचं कर्तृत्व आहे. दुसरीकडे आपण पाहतोय की विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. जागा वाटपासाठी सगळीकडेच रस्सीखेच सुरू आहे. अशातच शिवसेनेच्या जालन्यातल्या ज्या दोन्ही जागा आहेत त्यावरती रावसाहेब दानवेंनी भाजपच्या मेळाव्यात दावा केलेला आहे. कसं पाहता? एक एक करून भाजप कुठेतरी पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादीला दाबण्याचा प्रयत्न करत आहे का? असं काही नसतं. निवडणुकीच्या काळामध्ये काही जागा मागतात, काही नेते लोक मागतात, काही कार्यकर्ते मागतात. आम्ही पण त्यांच्या काही जागा मागितल्यात. परंतु याचा अर्थ असा होत नाही की आम्ही मागितल्या आणि त्यांनी सोडल्या किंवा त्यांनी मागितल्या आणि आम्ही सोडल्या. हे सर्व नेतेगण ठरवतील. म्हणून मागणी कोणी काय करतं याकडे जास्त लक्ष न देता नेता काय निर्णय घेतो याकडे लक्ष असलं पाहिजे. दुसरीकडे महायुतीतच एकेकाळी असलेले बच्चू कडू यांनी वेगळी चूल मांडली खरी, मात्र आता त्यांच्याच एका आमदाराला आपण गळाला लावल्यामुळे बच्चू कडू फार नाराज झालेले आहेत. हा डाव शिंदेना महागात पडेल असा देखील त्यांनी इशारा दिलेला आहे. बच्चू कडूने असं बोलणं योग्य नाही आहे. बच्चू कडूला बी आजकाल अहंकार आलेला आहे. तो आपल्या अहंकारी भाषेत बोलायला लागलेला आहे. महाराष्ट्राचं राजकारणच मी बदलू शकतो या ज्या भाषेमध्ये तो बोलतोय ना ते चुकीचं आहे. आम्ही जेव्हा उठाव केला त्या टायमाला तुम्ही आमच्याबरोबर होता ना. त्यावेळेला उबाटा गटामधून आम्ही सर्वजण होतो. अरे प्रत्येक पक्षामध्ये कोणी ना कोणी येतं कोणी जातं. तुमचा माणूस तुम्हाला का सांभाळता आला नाही याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. कोण कुठं गेलं आहे म्हणून आता मी पाहून घेतो ही भाषा ही योग्य नाही आहे. दुसरे एक प्रशासकीय प्रश्न आहे. त्यामध्ये असं झालं आहे की 17 ते 18 ही महामंडळं या 1.5 वर्षात स्थापन झाली. एकूण जर पाहिलं तर 30-35 महामंडळं आहेत. मात्र या महामंडळातनं खरंच मदत ही होते का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे. त्याकडे कसं पाहता? म्हणजे महामंडळ जे अस्तित्वात आलेली आहेत किंवा जी झालेली आहेत त्यातून निश्चित मदत होते. याला चालवणारं कसं आहे? सरकार जेव्हा महामंडळ एखादं स्थापन करते किंवा त्याबद्दल जी काही आर्थिक बाजूसुद्धा त्या महामंडळाला देते. आता तुम्ही पाहिलं असेल शिंदे साहेबांनी अनेक महामंडळ स्थापन केलेत. त्यावर तरतूद करून ते महामंडळ स्थापन केलेत. म्हणून तिथं त्या समाजाचा किंवा त्या घटकाला
त्याचा न्याय जरूर मिळेल, त्याला त्याच्यामधून फायदा जरूर होईल. म्हणून हे महामंडळ स्थापन करणं हे सर्वसामान्याच्या हिताचं असतं. एक शेवटचा प्रश्न आहे की 40,000 कोटी हे कंत्राटदारांचे थकलेले आहेत आणि त्यावरूनच कंत्राटदार आज मंत्रालयात आंदोलन करणार असल्याची माहितीही संजय राऊतांनी दिलेली आहे. काय नेमकं आहे, काय हे 40,000 कोटी थकलेले आहेत कंत्राटदारांचे, काय सांगाल? संजय राऊतकडे माहिती असेल तर संजय राऊतने तिथं टक्केवारी मागितली असेल, म्हणून ते सगळे कंत्राटदार तिकडे गेलेले. अरे जे काही सरकारी नियमानुसार असेल, जे कामं झाले असतील त्यांचे बिलं जरूर निघतील, त्याच्याबद्दल चिंता करायची काय कारण आहे? आणि संजय राऊत कोण आहे? आता ही पण राहिलं का? BMC खाऊन बसले, आता त्याला इकडं ह्या ठेकेदाराकडून पर्सेंटेज पाहिजे. हे यांनी दलालाचंच काम करावं, यांना ही दलाली शोभते. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. अनुप रस्तोगींसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.